भर्तृहरी असं म्हणतात की या जगामध्ये 3 पद्धतीचे लोक राहतात. या जगामध्ये 3 पद्धतीचे लोक आहेत. आता हे 3 पद्धतीचे लोक कोणते? एक अत्यंत खालचा स्तर आहे, एक मधला स्तर आहे आणि एक उत्तम स्तर आहे. उत्तम स्तर आहे. 3 स्तरावरचे लोक या जगतामध्ये राहतात. एक नीच, एक मध्यम आणि एक उत्तम. नीच हा शब्द घाणेरड्या अर्थाने घेऊ नका. नीच म्हणजे खालचा स्तर, आणि खालचा याचा अर्थ विचाराने खालचा, या अर्थाने आपल्याला विचारात घ्यायचा. आता खालचा स्तर कोणता आहे? नीच ही कोण? प्रारभ्यते न खलु विघ्न भयेन नीचैहि. नीच वर्ग कोणता? प्रारभ्यते न खलु विघ्न भयेन. विघ्न भयेन न खलु प्रारभ्यते. आपण जे काम सुरू करणार आहोत ते काम सुरू झाल्यानंतर त्या कामामध्ये विघ्न येईल या भीतीनं कामाला प्रारंभच न करणारे जे लोक आहेत, नीचैहि. आपण काम सुरू करू, पण काम सुरू झाल्यानंतर मध्ये जर विघ्न आलं तर, मध्ये जर काही त्रास झाला तर, मध्येच काही अडचण आली तर, प्रतिबंध निर्माण झाला तर, आपली प्रकृती बिघडली तर, आपल्याला काही अडचण आली तर, मग नकोच ना. त्याच्यापेक्षा कशाला सुरू करता? नकोच, आम्हाला हे नकोच आहे. काही लोक या विचाराचे असतात. नाही, असं नाही आहे. म्हणजे आमच्या वारकऱ्याच्या भाषेत जर बोलायचं झालं तर आपल्या पायाला चप्पल चावून फोड येतील म्हणून ते चालतच जात नाही पंढरपूरपर्यंत. ते म्हणतात आता इथून चालायला सुरुवात करायची, आळंदीपासून, पैठणपासून, देहूपासून चालायला सुरुवात करायची, आणि चालताना चालताना चप्पल चावेल, आपल्याला ठेच लागेल, अन्न मिळेल न मिळेल, पावसात जावं लागेल, उन्हात चालावं लागेल. याच्यापेक्षा न सुरू केलेलं बरं. विघ्नाच्या भयानं प्रारंभ न करणारा जो वर्ग आहे, नीचैहि असं त्यांनी म्हटलंय. त्या वात्सायनाने या संदर्भामध्ये कसा दृष्टांत दिलाय कामाच्या प्रारंभाच्या संबंधाने. भाव हाच वात्सायनांचा आहे, पण त्याने त्या संबंधामध्ये दृष्टांत असा दिलाय. काही लोक या जगतामध्ये असे असतात म्हणे की पक्षी येऊन दाणे खाऊन जातील म्हणून पेरणीच करत नाही. आपण पेरायचं, मग ते पीक येणार, मग त्याला कणीस लागणार, मग पक्षी येणार, मग आपल्या कणसातले दाणे खाऊन जाणार, मग आपल्या पदरात काय पडणार? त्याच्यापेक्षा नकोच, पेरणीच नको. असा जो वर्ग आहे नीचैहि, त्याला भर्तृहरी म्हणतात हा खालचा वर्ग आहे. दुसरा वर्ग मधला आहे. प्रारभ्य विघ्न विहिता विरमंती. मधले लोक कसे आहेत? प्रारभ्य ते सुरू करतात, पण विघ्न विहिता, विघ्न मध्ये निर्माण झालं, विरमंती, तिथंच राहून जातात, तिथंच थांबून जातात, तिथंच त्यांचा प्रवास थांबून जातो, पुढं कार्याला जात नाहीत. असा मधला वर्ग आहे. एक वर्ग प्रतिबंध येईल म्हणून कामच सुरू करत नाही. एक वर्ग प्रतिबंध आला की काम थांबवतो. कामाला प्रारंभ करतात, बघू आपण, बघू काहीतरी होईल, प्रारब्ध अनुकूल असेल तर होऊन जाईल आपलं काहीतरी, असं म्हणून प्रारंभ करतात. पण प्रारंभ केल्यानंतर मध्ये जर कुठं विघ्न आलं तर त्यांच्या अंतःकरणामध्ये इतकं भय निर्माण होतं, त्या प्रतिबंधावर मात करण्याची मनोधारणा त्यांच्या जवळ नसते. त्याच्याकरता जे धाडस असावं लागतं ते धाडस त्यांच्या जवळ नसतं. परिणामतः आता या कार्यातून आपल्याला उत्तीर्ण होता येणार नाही, याच्यापेक्षा इथंच थांबलेलं बरं, असं म्हणून हे तिथेच थांबून जातात. आमच्या भाषेत बोलायचं झालं तर आळंदीपासून चालायला सुरुवात करतात, पण सासवडचा घाट खालून बघितला की तिथून एसटी पकडून घरी येतात. असा हा दुसरा मधला वर्ग आहे. सुरू करत नाहीत असं नाही, सुरू करतात, पण प्रतिबंध आला की मध्येच तिथेच थांबून जातात. हा मधला वर्ग. आणि विघ्नय पुनः पुनरपि प्रतिहन्यमाना प्रारब्धम उत्तम जनाम न परित्यजन्ति. कितीही विघ्न मध्ये आली तरी त्या सर्व विघ्नांवर मात करून हातात घेतलेलं काम पूर्णतेला नेल्याशिवाय राहत नाही. हा उत्तम प्रतीचा वर्ग आहे. असे 3 वर्ग भर्तृहरीने सांगितले.